सावजी कासार तुकोबाराय घरला घेऊन आले. आल्याबरोबर त्यांची सेवा चांगली केली. न देता तरी देऊ नका अन्न, भुकाचे जेवण तरी बाजा, घालू नका दूध यामध्ये सार, ताकाचे तरी उपकार करा. जेवण केलं. रात्रभर मुक्त मला तुकोबारा तिथं दोघं रात्रभर महाराजांची सेवा करतायत. सकाळी सावजी कासाराची बायको लवकर उठली. पातेलं पाण्यात ठेवले, एवढा जाळ घातला, एवढा जाळ घातला, पाण्याला उकळी आली. सावजी कासार गेला, पातेल उतरला. एवढं सावजी कासारावर बायको म्हणते पातेल उतरू नका, थांबा. काय महाराजांना आंघोळ घालायचंय पण त्याला अंगाला लावायला उठलं नाही, साबण नाही घेऊन या. बायकोर विश्वास टाकला, पण विश्वास घातकी बायको निघाली. किती चांगला वागा. परवारी शिव एका गावाला कीर्तनाला गेलो, टेकून माग टिकली लागली. कुठे घरी गेलो, शर्ट अडकवला. आता टिकली बरोबर. कीर्तन करा येण्याच्या कीर्तन करावर कीर्तन करा बायकोची सोच नसेल. सावजी कासाराच्या बायकोवर विश्वास टाकला, उठणारे साबण आणण्याकरता गेली. एवढ्या तुकोबाराला पाटावर बसला, तेवढं उकळलेलं पाणी. सावजी कासाराच्या बायकोनं तुकोबाराला भाड 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 अंगाची लायलाय झाली, फोड आले. सावजी कासाराच्या बायकोला काय न बोलता, जळो माझे काया लागला बोलवा, आणि दावरे पंढरी माये बापा पंढरी राया विठला विठला. अनेक काळात माझ्या बाळूमामाला तुम्ही बघितला तर मी बोलत आहे, टाइम संपत आलाय. कारण तुम्ही बाळू मामाचे चरित्र ऐकून, कथा ऐकून, युट्यूबला सर्च करा बाळू मामा कथा. आता कीर्तनकार तीच बघतो हे येऊन सांगतो. या काय सांगतो मला सांगा. प्रत्यक्षात अनुभव कुणीही घेतलेला गोष्टी सांगणं सोपं आहे, पण अनुभवातलं सांगणं फार अवघड आहे. ज्याचा त्यांना अनुभव आला ते लोक त्यांचा अनुभव मुखानं सांगत नाहीत. का सांगत नाहीत तर त्यांचं कथा, त्यांचे चरित्र मुखानं सांगायसारखं आपलं मुख नाही. त्याला ताकद असायला लागते. आबा काय सांगू का, छत्रपती शिवाजी राजे तुकोबारा कीर्तनात बसले, मोगलांनी येडा दिला. तुकोबाराने देवाला जा विचारला, वंश परंपरा दासमी अंकित आणि तुका मोगलीचा लाज कोणा. देवा या कीर्तनात राजावर बसला असेल आणि त्याला जर मोगलाचं सैन्य पकडत असेल तर आबरू माझे जाणार नाही, तुझ्या आबरू जाईल. माझ्या देवानं छत्रपतीची रूप धारण केली. बरोबर की चूक? बरोबर आहे ना. का धारण केले तर रूप धरण्याच्या योग्यतेचा होता म्हणून रूप धारण केले. जर ती योग्यता नसेल तर माझा देव छत्रपती झाला. ती योग्यता आपल्याकडे असावी, त्याच्याकरता चरित्र नुसतं सांगून चालणार नाही, तर त्याचं अनुकरण सुद्धा करायला पाहिजे. आणि ते अनुकरण करण्याकरता भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असायला पाहिजे. रात्रंदिवस भजन करतात, गोविंदासनी गोविंद शयनी आणि गोविंद त्या म्हणे. वैसला अशाच्या भक्ताच्या मनामध्ये भगवान परमात्मा आहे. आपल्या मनात आहे का नाही? आहे, पण विशेष रूपात नाही. हे दुर्दैवाचे बाब आहे. आणि वैष्णवाचं लक्षण जर सांगायचं म्हटलं तर ऊर्ध्व पुंड्र भाळ, प्रसन्न असा चेहरा. अजूनही तुम्ही बाळूमामाच्या फोटोचा चेहरा बघा, एक नजर टाका, नजर टाकून बघत जावा काय काय गोष्टी. बघितल्यानंतर त्यांच्या नजरेत त्यांच्या डोळं घालून बघायचं. बाळूमामा आपल्याकडे बघितलेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. बघा एकदा. सुद्धा किंमत असायला कळायला पाहिजे की तुम्हाला. तिथे गेल्यावर डोळ्यात डोळं घाला, तुमची जी अपेक्षा आहे व्यक्त करा माझ्या बाळूमामाला. आता जागृत दैवत तेवढंच आहे, बाकी सगळी दैवत बोलून गेले ते आतापर्यंत. काम करून चांगला कोण त्यांच्याकडे जाई नाही का. 5-6 वर्ष झाली लग्न होऊन.
आमचे तर काय माहिती लातूर जिल्ह्यात